तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका माहितीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो. तर मित्रांनो, आजारामुळे टेन्शन आलं आहे का आणि चिंता करू नका. उपचारासाठी मोदी सरकार देते 10 लाख रुपये. योजना नक्की आहे तरी काहीतरी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, देशात वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताणतणाव वाढत असताना केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेत महत्त्वाचे बदल देखील करण्यात आले आहेत. तर मित्रांनो, देशात वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताणतणाव वाढत असताना केंद्र सरकारने राबवण्यात येणाऱ्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या बदलांनुसार आता लाखो कुटुंबांना पूर्वीपेक्षा दुप्पट लाभ मिळणार असून काही पात्र कुटुंबांसाठी आरोग्य विमा संरक्षणाची मर्यादा 5 लाखांवरून थेट 10 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. आयुष्यमान भारत योजना नेमकी आहे तरी काय? तर मित्रांनो, आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची आरोग्य विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते. देशातील हजारो रुग्णालयांमध्ये या योजनेद्वारे कॅशलेस आणि पेपरलेस उपचार सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे उपचार पहिल्या दिवसापासून कव्हर केले जातात आणि कुटुंबातील सदस्य संख्या किंवा वयावर कोणतीही मर्यादा नसते. कुटुंब संकल्पनेला महत्त्व. या योजनेत कुटुंब आणि संकल्पना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मुख्य लाभार्थ्यांसोबत पती, पत्नी, मुले, आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ-बहीण यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश होतो. त्यामुळे एका योजनेत संपूर्ण कुटुंबाला आरोग्य संरक्षण मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त लाभ. तर हे कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, केंद्र सरकारने गेल्या वर्षी 70 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त 5 लाख रुपयांचे संरक्षण जाहीर केले आहे. ही अतिरिक्त रक्कम कुटुंबासाठी असलेल्या 5 लाखांच्या फॅमिली फ्लोटरपासून वेगळी असते. त्यामुळे एकूण विमा संरक्षण 10 लाख रुपयांपर्यंत पोहोचते. मात्र कुटुंबातील संबंधित व्यक्तीचे वय 70 वयापेक्षा अधिक असणे आणि त्याची नोंद आधार कार्डवर असणे आवश्यक आहे. अचानक येणाऱ्या खर्चावर दिलासा. तर मित्रांनो, आरोग्य हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. मात्र अचानक उद्भवणाऱ्या आजारांमुळे उपचारांचा मोठा खर्च करणे अनेक कुटुंबांसाठी कठीण ठरते. अशा परिस्थितीत ही योजना आर्थिक आधार देते. जे लोक खाजगी आरोग्य विमा घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ही योजना विशेषतः उपयुक्त ठरते. तर राज्य सरकारच्या योजनेसोबत समन्वय. केंद्र सरकारने विविध आरोग्य योजनांचे एकत्रीकरण करून आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रात ही योजना महात्मा फुले जन आरोग्य योजनेसह संलग्न करण्यात आली असून त्यामुळे राज्यातील नागरिकांना अधिक व्यापक आरोग्य संरक्षण मिळत आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या आणखी एका मजेशीर आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.